अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, त्या अभंगाच्या सेवेतून जगद्गुरु तुकोबराय अभंगातून म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये काय कर्तव्य केलं, आम्हाला जीवनामध्ये काय प्राप्त झालं. जगद्गुरु तुकोबराय कर्तव्य आणि प्राप्तव्य याची जोड घालून देतात. आपलंही सामान्य जीवन जगत असताना, व्यावहारिक जीवनावरती आपण जगत असताना, तेव्हा आपण सुद्धा मनामध्ये हाच विचार करतो, आपण केलं काय आणि आपल्याला मिळालं काय. 80 वर्षाचा वयोवृद्ध म्हातारा मनुष्य झाला आणि हाताला आलेली मुलं जेव्हा आपल्याला विचारत नाहीत म्हणा किंवा सांभाळतात म्हणा, दोन्हीपैकी एक कोणतं तरी, एक तर सांभाळत असतील नाहीतर सांभाळत नसतील. पण ज्या वेळेस आपण संपूर्ण आयुष्याचा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर आणतो, लहानपणापासून लग्न झाल्याच्या नंतर मुलं लेकरं मोठी नोकरी धंद्याला व्यवसायाला लावीत तोपर्यंत जे आपण जीवनामध्ये कर्तव्य केलं त्याचं फळ आपल्याला वृद्ध काळामध्ये काय मिळालं हे मात्र आपण गणित करत असतो. तुकोबराय तसंच एक परमार्थ पटलावरती चालत असताना गणित करतात. आम्ही आज तागायत परमार्थ केला, परमार्थ पटलावरती चालत असताना आम्ही जीवनात काय केलं, तर आम्ही रुखुमाईच्या पतीला चित्तामध्ये साठवलं, भगवंताचं भजन केलं आणि त्या भजनाच्या जोरावरती भगवान परमात्म्याला आपलंसं केलं. पण परिणाम आमच्या जीवनामध्ये काय झाला, आम्हाला प्राप्त काय झालं, तर तेने झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम, परदव्य परनारी झाली विषाचे परी, तेने झाले अवघे काम, निवारीला भवभ्रम. विठ्ठला ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, नाही का. प्रत्येकाला सुख हवंय, पण संपूर्ण जग हे सुखासाठी धावपळ करतंय. यात नाही मिळालं त्यात मिळालं, त्यात नाही मिळालं यात मिळालं. प्रत्येक ठिकाणी मनुष्य प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो. का? फक्त जीवनामध्ये सुख मिळावं. कीर्तनाला गेलं तर सुख मिळावं, भजनाला गेलं तर सुख मिळावं, तमाशाला गेलं तर सुख मिळावं. ज्याला जसं मन ज्याचं जिकडं ओढतं तिकडं मनुष्य पळत असतो. का? फक्त त्या पाठीमागे एकच असतं की आपल्याला सुख मिळावं. संपूर्ण आयुष्य मनुष्याचं खऱ्या अर्थानं सुख शोधण्यासाठी जातो, पण जीवनामध्ये ज्या सुखाची आशा तुम्ही आम्ही धरतो, पण शेवटी मात्र माणसाला निराशाच प्राप्त होते. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जीवन जगत असतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेशीला जीव माझा. तुम्ही आम्ही सगळं सुखाच्या शोधात आहेत, पण आपल्याला सुख का प्राप्त होत नाही याचा बारकाईने विचार जर केला तर एक नियती नावाची आई आणि तिला 2 जोडी मुलं आहेत. नियती नावाच्या आईला 2 जोडी मुलं असल्यामुळं बाळ आणि श्याम आणि राम लव आणि कुश अशा प्रकारची नावं असतात, नाही का. त्या नियती नावाच्या आईला 2 जोडी मुलं असताना त्या दोन्ही जुळ्या मुलांची नावाची सारखी वारखी म्हणजे थोडक्यात समानार्थी शब्दानं ठेवली. त्याने एका मुलाचं नाव सुख ठेवलं आणि दुसऱ्या मुलाचं नाव दुःख ठेवलं. सुखाला सुखाची कपडे घातली, दुःखाला दुःखाची कपडे घातली. आणि त्या नियती नावाच्या आईनं माऊलीनं या दोनही लेकराला जगताच्या बाजारामध्ये खेळायला लावलं. आता मला सांगा, सुखही बाजारात खेळतय, दुःखही बाजारात खेळतय, लोक कोणाची जास्त साथ संगत करतील, सुखाची का दुःखाची? मजा लागे दुःख व्हावे असं जगामध्ये मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. मग सगळी लोक सुखाबरोबर खेळायला लागली. सायंकाळची वेळ झाली, सूर्यास्त झाला आणि सूर्य डोंगरावर म्हणजे मावळल्याच्या नंतर दोन्ही लेकरं आईच्या कुशीमध्ये गेल्याच्या नंतर मात्र दुःख मात्र धाय मकुलन रडायला लागलं. आईनं लेकराला विचारलं, बाळा तू का रडतोस? दुःखाने सांगितलं, आई सगळी लोक सुखाबरोबर खेळतात, माझ्या बरोबर कोणी खेळत नाही. आई म्हणली, बाळा या जगाचा एक नियम आहे, सगळ्या जगाला म्हणजे जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, दुःखाबरोबर कोणी खेळणार नाही. नियती नावाची आई मात्र हुशार होती, चाणक्य होती, बुद्धीचं चातुर्य होतं.
आणि त्या आईनं बुद्धीच्या चातुर्यावरती, बुद्धीच्या बळावरती सुखाची मुलं दुःखाला घातली, दुःखाची कपडे सुखाला घातली. आहे का? कपडे फक्त चेंज केली, दुःखाची कपडे सुखाला घातली, सुखाचे कपडे दुःखाला घातली आणि जगताच्या बाजारामध्ये खेळायला लागलो. आता मात्र लोक सुखाबरोबर खेळतात, पण वरून सुख आहे ना, आत मात्र दुःख आहे. आणि हेच तुमचं आमचं झाले माय बाबा. जगद्गुरु तुकोबरांनी या जगताकडे पाहिलं आणि या जगताकडे पाहिल्याच्या नंतर तुकोबराला कळवळा आला, बुडते हे जन नदे सुखासाठी रात्रंदिवस धडपड करणारे हे जग, ही जनता, ही लोक, पण आज मात्र तुकोबऱ्याला कळवळा येऊ लागला. जो भगवंत आपलासा केल्याच्या नंतर ज्या मार्गाने आम्ही गेलो, त्या मार्गाने गेल्याच्या नंतर भगवंत आपलासा केल्याच्या नंतर आम्हाला जे सुख प्राप्त झालं, ते सुख या जगताला प्राप्त व्हावा या करता मात्र जगद्गुरु तुकोबऱ्यांना कळवळा येऊ लागला. तेच सुख या जगाला प्राप्त व्हावा या करता जगद्गुरु तुकोबऱ्या प्रयत्नाची पराकाष्ठा करायला लागले. तुकोबरांनी या जगताकडे पाहिलं आणि वेळोवेळी तुकोबरा या जगताला सांगू लागली. पण या जगतात वावरत असताना एक गोष्ट लक्षात राहू द्या, अति भाविकपणा एकतर माणसाला धोक्यात घालत असतो. अति भाविकपणा एकतर माणसाला धोक्यात घालत असतो, अति प्रामाणिकपणा सुद्धा माणसाला धोक्यात घालत असतो. तुम्हाला सांगतो, अति प्रामाणिकपणा जर मनुष्याकडे जास्त असेल तर तोही मनुष्याला धोकादायक आहे. सांगू तुम्हाला, फार लांबचं उदाहरण सांगत नाही, 2 दिवसाचं सांगत नाही, आजच सांगतो. आंबोलीत गाडी आली, मामा होते आमच्या बरोबर आणि आमचे शिंदे पाटील सुद्धा आहेत आमच्या बरोबर. ते नंतर आले, तिथं उतरले त्या आड्यामध्ये. आंबोलीमध्ये गाडी आली बरं का माय बापू, नामदेव मामा. आंबोलीत गाडी आली, एक म्हातारी आजीबाई, ती सुद्धा कीर्तनात असन कुठेतरी गठुडं घेऊन बसली असेल, तांबडी म्हातारी होती. तिला पाहिल्याच्या नंतर मी तिला म्हातारीला नाही पाहिलं, पण या 2 माणसांना मी तिथं पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर मनात विचार आला, इतकी मोठी रात्र झालेली आहे, एवढ्या रात्रीमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा या वांद्रे गावात आलो त्यावेळेस माझ्या अंगाला उभा काटा आला होता. इतक्या वर डोंगर चढून वर यायचं. मनात विचार आला, परमेश्वरानं माझ्यावरती एवढी कृपा केली ज्ञानोबरांनी की आज मला 4 व्हीलर गाडी दिली. गाडीत आम्ही 2च माणसं आहे, मागचं सीट मात्र 3 सीटाचं रिकाम आहे, नाही का, 3 माणसांचं सीट माग रिकाम आहे. मनात विचार आला त्या बाबांनी, वर हात केला. मला असं वाटलं की कुठं जाणार आहे कुठं नाही, पण जाऊ द्या, जिथपर्यंत जायचंय त्यांना तिथपर्यंत नेऊयात. वांद्र्याला आलं तर त्यांचं नशीब चांगलंय म्हणून मी गाडी थांबवली आणि त्यांना गाडीत घेतली. ते बाबा एकटे गाडीत बसले, दुसरा एक म्हातारा गाडीत बसत होता. त्यांच्या गावात तिथलंच कोणतरी एक माणूस होता, ते म्हणतो रे बाबा याला नाही याला नाही, पण ते बाबांना माहित होतं याला का नेऊ नये म्हणून, पण ते म्हणत होते गाडीत बसू नका, गाडीत बसू नका, गाडीत बसू नका. पण तरी सुद्धा म्हातारा दमदाटीनं गाडीत बसलं. त्या बाबांच्या शेजारी बसलं. म्हातारी आजीनं आवाज दिला, विरुद्ध आहे माणूस, इथं कुठेतरी कीर्तनात असं म्हातारी घडली तिच्याकडे, तांबडीवरची म्हातारी, आणि बसली. तिला म्हणलं आजी, आजी म्हणली वांद्र्याला जायचं का? म्हणलं हो आजी. म्हणली मला यायचंय. म्हणलं बसा गाडीमध्ये. म्हातारी बिचारी गाडीमध्ये बसली. एवढं वयोवृद्ध झालेली म्हातारी. आमचे शिंदे बाबा होते त्यांच्याबरोबर तो एक माणूस होता.
आता तोही माझ्या वडिलांच्या वया नाही, माझ्या आजोबाच्या वडिलांचा वयाचा म्हणून गाडीमध्ये बसला, जे बडबड बडबड करायला लागलं तोपर्यंत काय मला लक्षात येईना. गाडीमध्ये माझं डोकं दुखायला लागलं. 1 किलोमीटरवर गाडी गेल्याच्या नंतर मग लक्षात आलं, हा बाबा पिलेला आहे. तरी हे म्हणत होते गाडीत बसू नको, पण असे आता दुसरं कोणी असतं तर गाडी थांबवली नसती. मला असं काय कोण खिजन पाळ खिजन नाही का. मग आता अति प्रामाणिकपणा माझा मला काय झाला बोलायला मिळालं नाही का. म्हणजे जीवन जगत असताना अति प्रामाणिक सुपणा सुद्धा काय असतो, माणसाला धोका देतो. आणि अति भाविकपणा हा सुद्धा माणसाला धोका देतो. आता ऐका, जगद्गुरु तुकोबराचा अति भाविकपणा होता. या जगताकडे पाहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं, बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. जो देव आम्ही प्राप्त केला, ज्या देवामुळे आम्हाला सुख प्राप्त झालं ना, त्या परमार्थामुळे आम्हाला सुख प्राप्त झालं ना, तोच परमार्थाचा रस या जगाला द्यावा. सेवितो हा रस वाटितो आणि का आणि घ्या रे होऊ नका तुकोबारांनी या जगताकडे पाहिलं आणि जगताकडे पाहिल्याच्या नंतर तुकोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव खऱ्या अर्थानं व्यक्त केला. तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव या जगाला मात्र सांगतात. कोणता अनुभव तुकोबराला आला? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुम्हाला सुख पाहिजे ना, एक काम करा, एकच चित्तामध्ये साठवा. आम्ही कोण साठवला? रखुमाईचा पती. हा तुकोबराचा अनुभव आहे. व्यावहारिक दृष्ट्या जर बारकाईने विचार केला तर तुकोबरा म्हणतात, संसारात आलेले अनुभव लोकाला कधी सांगू नका आणि परमार्थात आलेले अनुभव लोकाला सांगितल्याशिवाय राहू नका. कारण संसारात वय वाढलं की किंमत कमी होते आणि परमार्थात वय वाढलं की किंमत वाढते. संसारातले अनुभव लोकाला सांगणं दूषण आहे आणि परमार्थातले अनुभव लोकाला सांगणं भूषण आहे. संसारातले अनुभव लोकाला सांगत जाऊ नका, कारण ते लोकांच्या उपयोगाचे नसतात. परमार्थातले अनुभव लोकाला सांगा, कारण की ते लोकांच्या उपयोगाचे असतात. संसारात वय वाढलं की किंमत ही कमी होत असते. एकदा का वयोवृद्ध मनुष्य झाला, माणसाच्या जीवनामध्ये 3 अवस्था असतात: बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. बालपण गेले निहता, तारुण्य दशे विषय व्यथा,
वृद्धपणी प्रवतली चिंता मरे मागुता जन्म धरी. किंवा तुकोबराच्या गाथेमध्ये सलग 3 प्रकारे अभंग आलेले एका पाठोपाठ एक. काय? बालपणी 80 वर्षे गेली 12, खेळता या पोरा नाना परी, हिंडता या पोरा नाना परी. किंवा दुसरा अभंग आहे तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, सदा नुसनुसी धुळी जाईसा. आणि तिसरा अभंग आहे म्हातारपणी थेटे पडसे खुकला, हात कपाळाला लागून बैसे, खोबऱ्याची वाटी झाले जैसे मुख गळत सेनाक शेष्मपुरी. शेजारी म्हणती मरे नका मेला, राणीला कंटाळा येण्यामा. एकदा का या मुखारविंदातलं लाळ बाहेर पडायला लागली, कानानं ऐकायला येत नाही. ऐका, कानानं ऐकायला येत नाही, नाकातून शिंबूड बाहेर आला. आणि एकदा का हात पाय गलीत गात्र झाली ना, हात पायाचा काप व्हायला लागला. मज नाही हात पाय डोळा पडले धापड, कर्ण हे बधीर झाले, माझ्या बोले दुबड, नाक मुख गळू लागले, लाल आणि शिवाना परिपती झाले ना हे करती. आणि मग मात्र 80 वयोवृद्ध झालं का मग माणसं काय करतात? परमार्थाच्या हात बाजूला हात जोडतात आणि विचार करतात आणि ओरडून साधू संतांना आवाज देतात. पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, समुद्र आलोरी शेवटची होते. संसारात माणसाचं वय वाढलं की किंमत ही कमी होत असते आणि परमार्थात वय वाढलं की किंमत वाढते. संसारातले अनुभव लोकाला सांगत जाऊ नका, कारण सांगणं दूषण आहे आणि दुसरी गोष्ट ते कोणाच्या उपयोगाचे नसतात. संसारात तुमचा आमचा अनुभव हा प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. माझ्या संसारात आलेला माझा अनुभव वेगळा आहे, तुमचा अनुभव वेगळा आहे, या मंडळींचा अनुभव वेगळा आहे. म्हणजे प्रत्येकाचे अनुभव हे संसारातले भिन्न 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 असतात. एकाचं नवीन लग्न झालं होतं, नवीन लग्न झालं, 2 महिने झाले होते आणि 2 महिन्याच्या नंतर तो कसा बसा त्याच्या सवंगड्यामध्ये खेळायला बसायला उठायला चौकात आला. चौकात आलेला पाहिल्याच्या नंतर 2 मित्र जवळ आले, म्हणले काय रे बाबा, असं मी ऐकले लग्न झाल्याच्या नंतर माणसाच्या चेहऱ्यावर जरा गाल वगैरे वर येतात, जरा प्रसन्न चेहरा असतो. 2-3 महिने लग्नाला झाले पण का सुरकुत्या तुझ्या पडल्या चेहऱ्यावरती नाही का? काय 12 वाजले, 2 महिने झाले लग्नाला. तो म्हणला काय सांगू, बायको इतकी भांडकुदळ निघाली. भांडकुदळ म्हणजे काय? कोणाचा वाढू बरं का? भांडकुदळ म्हणजे काय प्रवीण महाराज? भांडकुदळ शब्दाचा अर्थच असा आहे, ती व्याख्याच त्या शब्दात दडलेली. भांडकुदळ कशाला म्हणतात? भांडकुदळ बायको तिला म्हणतात जी कुदळी सारखं भांडण उकरून काढते. भांडखोर बायको कायला म्हणतात? खोऱ्यासारखं भांडण कारण नसताना अंगावर ओढून घेते, त्याला भांडखोर बायको म्हणतात. चला जाऊ द्या, विनोदाचा भाग
मग सोडून द्या. ऐका, त्या मित्रांना सांगितलं, म्हणलं अरे बाबा 2 महिने लग्नाला झालं, पण एवढी बायको भांडकुदळ निघाली, सतत माझ्याबरोबर भांडण करत असते. काही ना काही कारण असतं, काही कारण असताना खऱ्यासारखं अंगावर भांडण ओढून घ्यायचं, काही कारण नसताना जसं आपण माती उकरतो तसं भांडण कुदळीसारखं उकरत यायचं. तो म्हणा चालायचं, सगळ्यांचंच असं होत असतं. ऐकून घे, मी माझ्या जीवनातला अनुभव तुला सांगतो. महिला मंडळी ना, म्हणजे विशेषतः स्त्री वर्ग हा स्तुतीप्रिय असतो. कसा आहे? स्तुतीप्रिय. महिला मंडळाला स्तुती केली की आवडतो. मग ती स्वतःची असो, आई वडिलाची असो, माहेरची कोणाची असो, पण त्यांना स्तुती आवडते. म्हणून एक काम करायचं, जेवणाच्या ताटावरती बसत असताना अन्न हे काय? पूर्ण ब्रह्म. ऐका, मग हे अन्न हे असं ना, मग अण्णा जेवस ते अन्नाचा घास जिभेवर टेकवत असताना कधीही आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कमी करायची नाही. ताटातला घास आपण जिभेवरती टेकवला, भाजी कशी होऊ द्या, आळणी होऊ द्या, खारट होऊ द्या, तिखट होऊ द्या, कशी होऊ द्या, पण जिभेवर टेकवल्याबरोबर फक्त स्त्रीची स्तुती म्हणजे आपल्या पत्नीची असू द्या, आईची असू द्या, बहिणीची असू द्या, फक्त महिला वर्ग हा स्तुतीप्रिय. कधी त्यांना नर्वस करू नका, नाराज करू नका, वाईट बोलू नका, नाव ठेवू नका. फक्त एक काम करा, त्यांची स्तुती करा. जिभेवर टेकवल्या म्हणायचं, वाह अन्नपूर्णेची कृपा तुझ्या हातावर की काय तुझ्या हाताला चव आहे. अशी भाजी महाराष्ट्रभर कीर्तन करतो, पण कोण्याही बयाची खाली नाही. पण आज मात्र तुझ्या हाताला फार सुंदर चव आहे. अशी चव स्वर्गातल्या रंभेच्या, आता बोलाय काय रंभेच्या हाताला सुद्धा नाही बोलाय का. फक्त एवढंच बोलायचं. आता ऐका, त्यानं त्याचा अनुभव जीवनातला त्याला सांगितला. तो म्हणला, खरे गड्या, महिला वर्ग हा स्तुतीप्रिय असू द्या, आपली आई असू द्या, आपली बहीण असू द्या, पण त्यांना स्तुती आवडते. हे घरी गेलं, सकाळीच भांडण झालं होतं बायकोबरोबर. तिला म्हणला, आता जातो, पुन्हा येणार नाही म्हणता संध्याकाळी जेवायच्या टाइमवर मारणार. आलं, ताटा येऊन बसलो. आता दिवसभर वन करीत गेलं होतं, बायकोतून त्याचं थोडस भांडण झालं. मग आता झालीच्या नंतर येऊन ताटावर बसलं, पुन्हा बायको सगळे विसरून गेली. मायबाप, बायको ही अशी असते, आपल्या आई वडिलांना जन्मदात्या सोडून, आपल्यावरती प्रेम करणाऱ्या भावाला सोडून 7 फेरे तुमच्या बरोबर घेते आणि मागच्या उमऱ्यावरचं उलटते, तुमच्या आमच्या दारात येते ना, सगळं सोडून फक्त कोणाच्या आशेवर येते? फक्त तुमच्या आमच्या पतीच्या आशेवर येते, नाही का? ज्यावेळेस ती सकाळी तिला रागव येतं का, ती आपल्या नवऱ्याला काही बोललं असेल, पण दिवसभरामध्ये आपला नवरा घरी नाही ना, तिला काळजी वाटू लागली बरं का. रागाच्या भरात ती बोली, पण संध्याकाळी बिचारी शांत झाली. ऐका, शांत झाली. त्या बिचाऱ्यानं असं सुंदर अशी भाजी बनवली होती. म्हणली, नाही बाई, आपल्या नवऱ्याला तिच्या ताटात आणून वाढली. नवऱ्यानं एक घास घेतला आणि तो जीभ टेकावला. जीभ टेकवल्याच्या नंतर बायकोला वाटलं कुठेतरी वातावरण शांत झालं, जाऊ द्या, दिवसभर माझा नवरा घरी नाही, आणि म्हणून ती पत्नीनं ताट पुढं वाढलं. यानं एक घास घेतला आणि जीभेवर टेकावला. आता भाजी झाली होती इतकी खरट की तोंडात टाकल्या आपण भाजी खातोय का मीठ खातोय याचा त्याला भास व्हायला लागला. आपण मीठच खातोय नाही का. भाजी खराट होऊन सुद्धा त्यानं डोळे झाकले आणि म्हणला, बायकोला म्हणला, वाह अन्नपूर्णेची कृपा तुझ्या हातावर की काय. वा, महाराष्ट्रभर फिरतो पण तुझ्या हातची भाजी जन्मात मी अजून कोणाच्या हातची खाली नाही. अरे, तुझ्या हाताची चव स्वर्गातल्या रंभेच्या हाताला सुद्धा यायची नाही. पाहता काय म्हणायचं, बायको उठली, घेतलं ना लाटणं आणि टाकलं कंबरड्यात. म्हणला, अगं आता एवढं प्रेमानं तुझी स्तुती केली तरी तू बोलते. ती म्हणली, मी रोज उठून माझी हातानं भाजी करते, गोड लागत नाही. आज शेजारचीनीची भाजी आणली तर गोड लागायला लागली का. माझा दृष्टांत संपला. दुसऱ्याचा म्हणजे आपल्या संसारातला अनुभव तुम्ही दुसऱ्याला सांगायला जा, त्याला तू बाधके. काय बाधके? परमार्थात या उलटे. परमार्थातला तुमचा अनुभव तुम्ही दुसऱ्याला सांगा. मी माळ घातल्याच्या नंतर मला काय प्राप्त झालं, मी वांद्रीच्या सप्त्याला गेल्याच्या नंतर मला काय सुख प्राप्त झालं, किती आनंद आहे, तो दुसऱ्याला सुद्धा त्याच प्रकारचा आनंद मिळणार. कारण संसारातले अनुभव हे भिन्न असतात आणि परमार्थातले अनुभव हे सम असतात, ते विषम नसतात. ऐका, ज्ञानोबराला अनुभवाला 727 वर्षापूर्वी ज्ञानोबरा म्हणतात, देवाला पाहिलं की सुख प्राप्त होतं, रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी. देवाला पाहिलं की सुख प्राप्त होतं. 727 वर्षात कोणी हिंमत केली नाही. रूप पाहता लोचनी दुःख झाले व साजनी. देवाला पाहिलं दुःख प्राप्त होतं, हा अनुभव कोणी सांगितला नाही. हा एकच परमार्थातला अनुभव आहे की देवाला पाहिलं की सुख प्राप्त होतं. पहा माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला एकदा का त्याला आपल्या डोळ्यानं निहाळलं ना. ऐका, डोळ्यानं निहाळल्याच्या नंतर महाराज तो इतका सुंदर दिसतो, राजस सुकुमार मदनाचा
कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि त्याला पाहिल्याबरोबर मात्र काय झालं असा असणारा परमात्मा 727 वर्षापूर्वी ज्ञानोबऱ्याला जो अनुभव आला तोच ज्ञानोबऱ्यानंतर तुकोबऱ्याला सुद्धा आला आणि म्हणून तर पांडुरंगाच्या महारावळामध्ये उभे राहताना सुद्धा भगवंताकडे फक्त तुकोबऱ्याने एकच मागणं मागावं काय तुका मने काही न मागे जगद्गुरु तुकोबऱ्यांना सुद्धा तोच अनुभव आला म्हणून तुकोबऱ्या भगवंताकडे वेळोवेळी फक्त तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन म्हणून तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे देवाला पाहिलं की सुख प्राप्त होतो हा तुकोबऱ्याचा अनुभव आहे म्हणून संसारातले अनुभव हे भिन्न आहेत पण परमार्थातले अनुभव हे सम म्हणजे सारखे आणि म्हणून तुकोबऱ्या या जगताला स्वतःच्या जीवनात परमार्थ पटलावरती चालत असताना जो अनुभव आला तो तुकोबऱ्या सांगतात आम्ही काय केलं सुख प्राप्तीसाठी तर एक धरीला चित्ती जीवनामध्ये मी मगाशी सांगून गेलो अति भाविकपणा हा सुद्धा माणसाला कुठेतरी त्रास देत असतो आपण जत्रेला जातो जत्रेला ज्या जत्रेला जातो आपला अति भाविकपणा असतो ज्या जत्रेला जातो त्या जत्रेचा एक देव आणायचा आणि देव घरात आणून बसवायचा नाही काय काळूबाईला गेलो काळूबाई आणायची मर्याला गेलो मर्या आणायची सटवायला गेलो सटवाय आणायची कोकणात गेलो मसोबा आणायचा आपल्याला उद्योग असतो आणलं का मग तो फक्त देवाऱ्यात आणून बसवायचा
आता गडबड अशी आपली होती, खरं बोलायचं कीर्तनात बसलोय आपण. देवघरात देवांची गर्दी जास्त झाली की रोज काय आपल्याच्यानं देवपूजा होत प्रमाणे कबूलच होत नाही. रोज काय आपल्याच्याने देवपूजा होत. इथं बसलेली जवळजवळ 70-80% असतील की रोज देवपूजा करत नाही. रोज काय आपल्याच्यानं देवपूजा होणार नाही. आणि एवढे देव दोहायचे म्हणल्याच्या नंतर त्याला काहीतरी असा वार सण पाहूनच मग माणूस सगळ्यांना एक दिवस काय करत असतो, देवपूजा करीत असतो. आता ऐका, रोज देवपूजा न झाल्यामुळं आपल्या घरात असणारे बाकीचे देव सोडा, पण आपली जे कुलस्वामिनी कुलदैवत खंडेराया जे आहेत त्यांची जर पूजा आपल्याकडनं रोज घडली नाही तर ते आपल्याला शाप देतात आणि त्या शापामुळे तुम्हाला आम्हाला दुःख भोगायला लागतं. म्हणून अतिभाविकपणा हा सुद्धा आपल्याला जास्त त्रासदायक देतो. म्हणून ऐका, तुकोबरा म्हणतात तुम्ही एका देवावरती भक्ती ठेवा. कारण हा जर व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिला गेलं आणि परमार्थिक दृष्ट्या जर पाहिला गेलं तर परमार्थ पटलावरती चालत असताना पाहिजे ती निष्ठा, समाजात राहत असताना पाहिजे ती निष्ठा, राजकारणात राहत असताना पाहिजे ती निष्ठा आणि देश सेवेमध्ये कार्यरत असताना पाहिजे ती निष्ठा. निष्ठेशिवाय या जगामध्ये काही नाही. ज्याच्याकडे निष्ठा आहे तुकोबरा म्हणतात निश्चयाचे फळ आणि तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. आपल्याकडे निश्चय पाहिजे, आपल्याकडे निष्ठा पाहिजे. कोणतंही काम आपल्याला करायचे ते निष्ठेपूर्वक आणि निश्चयाने केलं पाहिजे की ते साध्यापर्यंत जातं. तुकोबरा म्हणतात तुम्ही एका देवाचे भजन करा आणि देव बदलत राहिला तर कोणताही देव तुम्हाला वेळेला जवळ घेणार नाही. म्हणून परमार्थामध्ये पाहिजे निष्ठा, समाजामध्ये पाहिजे निष्ठा, देश सेवेमध्ये कार्यरत असताना पाहिजे निष्ठा. ऐका, आणि राजकारणात सुद्धा पाहिजे निष्ठा. आता पहिल्यांदा मी निष्ठा सांगतो राजकारणातली. आता आपली निष्ठा म्हणजे कशी आहे मायबापा हो, मी जास्त काय त्यावर बोलत नाही पण सांगतो आपली निष्ठा कशी हो. ऐका, एकाचे भजे खायचे, एकाचे पैसे खायचे, मतदानाच्या दिवशी गावाला निघून जायचे नाही का नामदेव दादा. जी अशी गंमत आहे आपली. ऐका, निष्ठा मात्र आपण पायदोळी कोरोनासारखी तुडून मारली. जगामध्ये निष्ठेला फार मोठं महत्व आहे. हल्ल्याची पिढी छत्रपती शिवरायांचं नाव गाडीवरती टाकत असते. हा, जवळजवळ 70-80% मुलं आज गाडीवरती नाव टाकतात. ऐका, सगळ्यांच्याच भावना अशा असतात असं नाही, पण नाव टाकल्याच्या नंतर माणसानं तसं राहिला पाहिजे. नाव टाकतात, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. राजा म्हणले अरे बाबा, जन्माला यायला तर तुकोबरासारखा मलाही कळवळा वाटतो ना. मला सुद्धा वाटतं पुढे ते हे जन न देखावे डोळा यावंच वाटतं, पण मला माझ्या तानाजी मालुसरे सारखा मावळा मात्र भेटणार नाही. अरे हात कुठला तरी घाली सारखा हात समोर घेऊन आपली छाती समोर घेऊन ज्यानं पावन खिंड लढवली तो माझा बाजू प्रभू देशपांडे असा सारखा मावळा मला भेटणार नाही. अरे मावळा होता तानाजी मालुसरे सारखा. काय निष्ठा होती माय बाबा, काय निष्ठा होती. स्वतःच्या मुलाची लग्न पत्रिका घेऊन तानाजी मालुसरे गडावरती गेले आणि राजाच्या कानातून तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, अहो साहेब आता माझा तान्या स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये व्यस्त आहे, दंग आहे. आता हा कोंढाणा किल्ला कोण घेणार. एवढं पत्रिका देण्यासाठी आमंत्रण घेऊन निमंत्रण घेऊन आलेल्या तानाजी मालुसरेच्या कानावरती शब्द पडला. वाऱ्यासारखा गुंज केला आलेला कानावरती शब्द तानाजी मालुसरेने ऐकला आणि राजेन पुढे मुजरा घातला. राज मुजरा, राजाला मुजरा घातला. राजाला सांगितलं, राज हा तानाजी असताना तुम्हाला कोणत्या गोष्टीचं भय. अरे तान्या, हे तान्या, अरे पण तुझ्या मुलाचं लग्न आहे ना. असू द्या राज, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आता कोणी असं म्हणून काय अगोदर कीर्तनाला जाऊन मग 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 पोऱ्याच्या लग्नाला जाऊ असं म्हणून कोणी नाही. अरे इतकी निष्ठा नाहीये. आता ती निष्ठा होती त्या काळी. आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. छत्रपती शिवरायांना माहित होतं. अरे अरे तान्या, काय माहिती तुझं नशीब कुठपर्यंत, आयुष्य काय तुझं माहित नाही. जाशील कोंढाणा घ्यायला रे, पण परत मात्र तानाजी मालुसरे मागा आला नाही. अरे शिवबा काशील होता एक, शिवबा काशील सेम टू सेम छत्रपती शिवरायांसारखा. अरे माहित होतं हा विडा आपल्याला उचलायचा आहे. काय आपल्याला छत्रपती शिवरायांचं पात्र करायचंय आणि छत्रपती शिवरायांची वेशभूषा धारण करायची. पण महाराजची निष्ठाच होती. माहितीये याच्या बदल्यामध्ये आपल्याला मारावं लागणारी ही गोष्ट माहित असताना सुद्धा एक स्वराज्याबद्दल असणारी काय होती, निष्ठा होती. शिवरायांबद्दल असणारी एक काय होती, निष्ठा होती. छत्रपती शिवराय म्हणतात, गड्या हो तुम्ही गाडीवरती नाव टाकता, राज तुम्ही पुन्हा जन्माला या. यायचंय मला जन्माला, पण मला माझ्या तानाजी मालुसरे सारखा
फक्त कावळे राहिली, मावळे गेले मायबाप, आता राहिले नाही. साधा वांद्रेच्या सोसायटीत जरी मी उभा राहिलो ना, विकास सोसायटीत, तरी सुद्धा मला तुम्ही डोळं झाकून पाडशाल. पण आता सत्यावासारखे निष्ठावान मावळे राहिले नाही. ही निष्ठा होती. म्हणजे स्वराज्याची निर्मिती करत असताना सुद्धा छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळे घेऊन उभ्या स्वराज्याचं तोरण बांधलं. त्याचं कारण एकच होतं, फक्त त्या काळी असणारी निष्ठा. अरे निष्ठा होती माझ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये हुतात्मा तुकाराम मुंबाळ्यांची. अरे कसाबला आपल्या मगर मिठीमध्ये असं घट्ट पकडून ठेवलं होतं महाराज. सर्वांना हे ज्ञाते, तुकाराम मुंबाळे मगर मिठीत घट्ट आवळून धरलं. अरे पण ऐका, आपल्या छातीची पाटणीची गोळी न चाळण झाली, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्या कसाबची मिठी मात्र ढिली होऊ दिली नाही. ही स्वराज्याबद्दल असणारी काय होती? निष्ठाच होती. ही देशाबद्दल असणारी काय होती? निष्ठाच होती. ही निष्ठा पाहिजे महाराज. माहितीये तुम्हाला, गेली या महाराष्ट्रासाठी नव्हे तर या भारतासाठी जर पहिल्यांदा कोणी जर बलिदान दिलं असेल तर ते माझ्या बाबू गेनून दिलं होतं. मुंबई शहरामध्ये जेव्हा तानाजी नावाचं पथक माझ्या बाबू गेनून तैनात केलं आणि परदेशातून येणारा मालावरती बहिष्कार टाकला. आपल्या देशातला माल हा आपल्याच देशात खपला पाहिजे. आपल्या तालुक्यातला बटाटा आपल्याच तालुक्यात गेला पाहिजे, दुसऱ्या जिल्ह्यातून तालुक्यातून नाही आला पाहिजे. याची भूमिका पाहिजे. ऐका, आपल्या इथले महाराज इथं नाही का, म्हणजे मला सांग विठ्ठला सोडून द्या. पण ऐका, बाबू गेनू दुसऱ्या देशातला असणारा माल मुंबईमध्ये येऊ देणार नाही. काही झालं तर या राज्यातून रक्ताच्या चिळकंड्या बाहेर येतील, पण मी दुसऱ्या देशातला माल माझ्या मुंबईमध्ये येऊ देणार नाही. मुंबईमध्ये आडवे झाले. तानाजी नावाचं पथक मात्र तैनात होतं. एका इंग्रज अधिकारी गाडीमध्ये बसला होता. बलवत सिंग त्याचा ड्रायव्हर होता. त्या ड्रायव्हरला सांगितलं, अरे काय पाहतोस? आडवा झालाय तो बाबू, त्याच्या अंगावरून गाडी टाक. गाडी अंगावरून घाल म्हणल्यावर ते घालीना त्याच्या हातापायाचा का फू लागला. त्यानं लात मारली, त्याला ड्रायव्हरला बाहेर फेकून दिलं. स्वतः तो इंग्रज अधिकारी बसला. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत या बुखार मिंदातनं बाबू गेनूंच्या एकच वाक्य बाहेर येत होतं, भारत माता की जय, भारत माता की जय. आणि अशी जय घोषणा ज्यावेळेस कानावरती मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा रब तुझे मेरा सब तुझे बाबू गेनू आडवे झाले. इंग्रज अधिकाऱ्यानं त्या घोषणा ऐकल्याबरोबर त्याची तळपायाची आग मस्तकाला जायची. अरे बाबू गेनू आडवा झाला आणि इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं, हा बाबू गेनू जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुमच्या देशातला बाहेरच्या देशातला माल मुंबईमध्ये शिरू देणार नाही. आणि शिरायचंच असेल तर माझ्या अंगावरनं पहिल्यांदा गाडी घालावी लागेल. इंग्रज अधिकाऱ्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. मायबाप
आणि बाबू गेनूच्या अंगावरती पापणी पडता क्षणी गाडीत चाक घातलं, रक्ताच्या चिरकांड्या उडल्या. पहिलं बलिदान जर कोणाचं ठरलं असेल तर माझ्या बाबू गेनूच होतं. आणि या देशासाठी स्वतःचं मरण सुद्धा पत्करलं. इतकी निष्ठा त्याकडे होती. एवढीच निष्ठा समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना तुमच्यामध्ये पाहिजे. आता ऐका, परमार्थ पटलावरती चालत असताना सुद्धा निष्ठेचीच गरज आहे. आज जेवढे काही साधू संत झाले प्रत्येकाची निष्ठा तुम्ही पहा. पहा माझ्या नामदेवरायाची निष्ठा. अरे जेव्हा नामदेवराया जेव्हा ज्ञानोबा तीर्थयात्रेला निघाले त्यावेळेस नामदेवरायाला बोलवण्याकरता आले. नामदेवराया येता का माझ्या बरोबर तीर्थयात्रेला? नामदेवराया म्हणले ज्ञानोबाराया देवाचा माझा करार झालाय, यांनी मला कुठं सोडून जायचं नाही, मी त्यांना सोडून जाणार नाही. पण ऐका, हे भांडण मात्र देवाकडे गेलं. देवानं सांगितलं नामदेवराया तुम्ही ज्ञानोबाराया तीर्थयात्रेला जा. कारण का? ज्ञानोबाराया म्हणजे माझाच अवतार आहे. लोपले ज्ञान जगे हित नेलती कोणी, पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. माझाच अवतार म्हणजे पांडुरंगाचाच अवतार ज्ञानोबाराया, जायला काही हरकत नाही. पण तरी सुद्धा निष्ठा आडवीत होती. नामदेवराया म्हणतात कटावरी कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विठेवर समपाय नाही आणि कमरेवरती हात नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. अरे 42 दिवस अनुष्ठान मानलं माझ्या निळोबारायानं. पण निळोबारायानं 42 दिवस अनुष्ठान मानलं. भगवंत स्वतः आले येथे तुझ लागी बोलविले कोणी, आणि पारखिल्या वाचून आलासी का. अरे का बाबा 42 दिवस उपोषण मांडलंय. पण तुकोबनाथ निळोबाराया म्हणतात मी तुमचा नाही तर तुकयाचा धावा करीत असो. एवढी असणारी निष्ठा परमार्थात होती. कधीतरी तुम्ही नाथ बाबाकडे पहा. नाथ बाबा एका पंढरपूरच्या रावळामध्ये अखंड महायात्रा भरते आणि सगळे वारकरी बांधव जेव्हा येतात आल्याच्या नंतर संबाळावाला मल्हारीची वारी करणारा अंबाबाईचा जोगवा मागणारा सुद्धा येतो. आणि अंबाबाईचा जोगवा मागणारा आला की तो नाथ बाबाच्या पुढे संबळ वाजवतो. आणि संबळ वाजवता वाजवता नाथ बाबाला म्हणतो नाथ बाबा, ओ नाथ बाबा, अहो थोडी गोंधळ म्हणा ना. नाथ बाबानं पांडुरंगाच्या रावळाकडे पाहिलं आणि तोड केलं आणि निष्ठेनं पांडुरंगाचा सुद्धा गोंधळ घातला. उदय बोला उदय बोला उदय बोला उदय बोला उदय बोला.
तो गर्व हरण करण्याकरता नारद महर्षीने सत्यभामेला सांगितलं, सत्यभामे या जन्मात जर तू देवाला दान दिलं तर पुढच्या जन्मात तुला देव स्वतः एकटीलाच भेटल, हा पती म्हणून. ऐका, सत्यभामेनं ते दान देण्याचं ठरवलं. इतर ब्राह्मणाकडे गेली पण दान घ्यायला कोणी तयार नाही. शेवटी नारदाकडे आली आणि नारदाला हात जोडला. नारद महर्षी, तुम्ही सुद्धा ब्राह्मण आहात ना, एवढं दान तुम्ही घ्या. नारद महर्षी म्हणले, काही हरकत नाही, संकल्प सोडावा लागल. पाणी घेतलं, संकल्प सोडला, ओला हात घेऊन तसेच नारद महर्षी पांडुरंगाच्या म्हणजेच भगवंताच्या रावळाकडे गेले आणि भगवंताच्या महाद्वारात गेल्याच्या नंतर देवाला सांगितलं, देवा हातावरचं पाणी पहा, संकल्प सोडला सत्यभामेने, तुम्हाला मला दान केले. आता एक काम करा, सेवके सांगितले करावे ते काम. आता तुम्ही काम करायचं. म्हणजे काय सेवकानं काम सांगावं मी ते करावं. देवानं सांगितलं, नारद महर्षी सांगा काय काम करू. नारद महर्षी म्हणले, काय काम, मी जे सांगल ते काम करायचं. म्हणले, आता काय तुमच्याकडलं काय जो वजा असेल ते माझ्याकडे द्या. नारद महर्षी म्हणले, देवा आता माझ्याकडे राहिल्यात फक्त पायातल्या चपला, आता बाकी माझ्याकडे काही राहिलं नाही. एकदाच फक्त तुझ्या ताब्यात गायातला विना दिला होता. कधी? देवाच्या लग्नात. जांबवतीचं देवाचं लग्न होतं ना, आमचे नारायण बाबा गोपाळे फार सुंदर दृष्टांत सांगायचे. जांबवती आणि देवाचं लग्न. त्या देवाच्या लग्नात त्यावेळेस त्या वानराच्या हातामध्ये काय दिलं होतं, अस्वलाच्या हातात काय दिलं होतं, विना दिला होता. तेव्हा मात्र माझी फटफजिती केली. आता मी माझ्या गळ्यातला विना देणार नाही. मग पायात फक्त चप्पल राहिली, तेवढ्या फडवा घ्या. देवानं नारदाच्या चपला घेतल्या, डोक्यावर घेतल्या आणि देवानं डोक्यावरती घेतल्याच्या नंतर पुढे नारद महर्षी चालतात, मागे मात्र भगवंत चालतात. सत्यभामा दान करी उदूर नाही अंगीकारे, सेवकाच्या श्री धरुनी चाले पादुका. भगवान परमात्म्यानं नारदाच्या पादुका डोक्यावरती घेतल्या आणि चालायला लागल्या. बाकीच्या मंडळी आल्या, बाकीच्या सवती सत्यभामेच्या आल्या, म्हणजे बाकीच्या देवाच्या पत्न्या आल्या. आणि पत्न्या आल्याच्या नंतर देवाकडे पाहिलं, म्हणले, स्वामी काय ही अवस्था आहे, भक्ताच्या चपला नारदाच्या तुम्ही डोक्यावर घेताय, चालताय. नारदानं सांगितलं, म्हणले, हो सत्यभामेनं मला दान दिले. म्हणजे तिचा एकटीचाच काय अधिकार, हे दान आम्हाला नकोय, हे दान आम्हाला द्यायचं नाही, आमचं दान आम्हाला पुन्हा माघारी द्या. ते म्हणले, सत्यभामेला आणावं लागल. सत्यभामेकडे सगळ्या गाऱ्याने घेऊन गेल्या. सत्यभामेनं काम धरलं, चुकी झाली, माफी करा. नारद महर्षीच्या पाया पडले, म्हणले, आमचं असलेलं दान आम्हाला द्या. नारद महर्षी म्हणले, दान माघारी घ्यायचं असेल तर देवाच्या बदल्यात देवाच्या वजना एवढं सुवर्णदान तुम्हाला मला द्यावं लागेल. म्हणजे देवाच्या वजना एवढं दान मला द्यावं लागेल. आता देवाच्या वजना एवढं दान काय द्यायचं, म्हणजे सुवर्ण दान द्यायचं. एका तराजू देवाला बसवलं, दुसऱ्या तराजू सोनं टाकलं. किती सोनं टाकलं, देवाच्या स्त्रिया होत्या. किती सोनं असेल देवाच्या स्त्रियाकडे? अहो तुमच्या आमच्या स्त्रियांकडे किती सोनं असतं, आमच्या नाही बरं का, तुमच्या स्त्रियांकडे किती सोनं असतं. आमच्या फक्त काय वेळ झाल्यावर आम्हाला पाहायला मिळतात का नाही, कशा तेवढ्या किती सोनं असतं. मग मला सांगा, आपल्याकडे इतकं सोनं आहे, देवाच्या धर्मपत्न्यांकडे किती सोनं असेल. सगळ्यांच्या गळ्यातील सोनं तराजू मध्ये टाकलं पण तरी सुद्धा देव समान होईना देव. ऐका, देवाचं पारड जड होईना. ऐका, शेवटी वेळ आली, म्हणले, अगे सगळ्यांचं सोनं टाकलं पण ऐका अजून एक राहिलं. म्हणले, काय? द्वारका. ती कोणाची होती? देवाची होती ना. असं म्हटलं जातं, 2.5 नगरी त्या काळी सोन्याची म्हटली जाते. एक अख्खी सुदाम्याची नगरी सोन्याची, एक अख्खी द्वारका सोन्याची आणि अर्धी रावणाची लंका सोन्याची, अशी 2.5 नगरी सोन्याची असायची. 2.5 नगरी मधली एक नगरी देवाची होती, तिचं नाव होतं द्वारका. ती सोन्याची होती. द्वारकेतली लोक जर जेवली ना तर पात्रात थर्माकॉलचं, प्लास्टिकचं, जर्मनचं, स्टीलचं, पितळचं, तांब्याचं त्यात जेवत नव्हती. मग बाजीराव महाराज जेवत असताना सुवर्णाच्या म्हणजे सोन्याच्या ताटात जेवायची. याही गोष्टीची मला विशेषता वाटली नाही. पण ज्या सोन्याच्या ताटात जेवत होती ते ताट बेसिन मध्ये धुवायला देत नव्हती. मग जेवलं ज्या ताटामध्ये, ज्या पात्रात सोन्याचे जेवलं ना ते पात्र सुद्धा उंकरड्यामध्ये फेकून द्यायचं. तुमचे डोळे तुमचे नाही यांचे म्हणतो. त्यांना जास्त आवडतं ना, स्त्रियांना जास्त आवडतं सोनं. आता ऐका, पात्र जर उंकरड्यामध्ये टाकल्याच्या नंतर असं म्हणलं जातं, द्वारकेतले उंकरडे सुद्धा सोन्याचे झाले होते. नशीब देवानं तुम्हाला मला तेव्हा जन्माला घातलं नाही तर आपण आता गुंठावर जरी घेतली तर त्याला कंपाऊंड. त्या द्वारकेत जर तुम्ही आम्ही जन्माला असतो ना
तर उंकरड्याला सुद्धा कंपाऊंड मारायची वेळ आली असती. बरं कंपाऊंड तारच मारलं नसतं मामा, मग आरसीसी मध्ये हल्ला असतं काय का. त्यावेळेस आपण जन्माला होतो, आपण कलियुगात जन्माला आलो, द्वापार युगात नाही. द्वारका सुद्धा त्यामध्ये सोन्याची काय असली ते सगळं टाकलं, पण तरी सुद्धा देवाचं पारणं जर होईना. शेवटी म्हणले अगे सगळ्या जणी झाल्या पण एक राहिली ना, म्हणले कोण? रुक्मिणी. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठाली चला. रुक्मिणी नावा धरा गे रुक्मिणी लगबगीने चल. रुक्मिणी आई साहेब काय होती? भगवंताची धर्मपत्नी, पतिव्रता स्त्री होती. तुळशीला फेऱ्या मारित होती. कायसाठी? एक भाविक होती. आणि असणारी रुक्मिणी मातेने तुळशीला फेऱ्या मारत असताना मात्र यांनी सांगितलं अगं चल तुझ्या गळ्यातलं काय गबाळ असेल ते काढ. तूच राहिली तेवढी. ती म्हणली त्या गबाळानं देव नाही येणार. मग देव काय बाजारचा भाजीपाला नाही हो. देव काय आशा हा देव कशासाठी वेळा झालाय ना हे मला माहिती. तुळशी माळ गळा गोपी चंदन गिळा अति प्रिय आवडे तुळशी भूका तैसीच प्रीत करी भोळा बाबू. अरे त्याला जर काय आवडत असेल ना तर तुळशी पत्र आवडतं, म्हणून तर गळ्यामध्ये तुळशी पत्र घातलं. म्हणून रुक्मिणी आई साहेब म्हणले सगळं गबाळ बाजूला काढा. एक तुळशीचं पान घेतलं, गबाळ बाजूला काढल्याच्या नंतर फक्त तुळशीचं पान ठेवलं आणि देवाचं पारड मात्र जड झालं. म्हणून आम्ही रखुमाईचा पती. बरं फायदा काय झाला? कारण फायद्याशिवाय या जगात कोणी काहीच करत नाही. आमच्या गावात मागे इलेक्शन झालं, सांगू नका बरं का कोणी. तसं ओळखीची तुम्ही सगळी आहेत, कोण सांगणार नाही. दोन उमेदवार असे भक्कम उभे होते बरं का. दोन उमेदवार भक्कम उभे होते. एक आली का एक पलीक. मी एखादा इलेक्शन झाल्याच्या नंतर मतदान झालं दुसऱ्या दिवशी म्हणलं काय रे बाबा मतदान कोणाला केलं? तो म्हणला याला नाही त्याला नाही. अरे केलं कोणाला? म्हणला एक काम काय झालं, निवडणूक आयोगानं एक बदल केलेला आहे. ते ईव्हीएम मशीन मध्ये एक नोटा नावाचं बटन आहे. आपल्याला जर कोणताही उमेदवार पसंत झाला नाही तर नोटा नावाचं बटन दाबायचे, म्हणजे याला नाही त्याला घाल उतर्याला. मग ते नोटा नावाचं बटन दाबायचं म्हणजे कोणालाच नाही. मी त्याला म्हणलं अरे मतदानाचा एवढा मोठा अधिकार आहे तुला नाही का? अरे एवढा मोठा अधिकार असताना ते मत का बात करतोस? म्हणले ऐका सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून पहाटे 5 वाजेपर्यंत घराचे दोन्ही दरवाजे ओपन म्हणजे मोकळे ठेवले. पुढच्या दरवाजाने मागच्या दरवाजाने नोटा चालल्या नाही म्हणून नोटा दाबल्या. विठ्ठल जगामध्ये फायद्याशिवाय कोणी काहीच करत नाही महाराज. हे सुद्धा चालू आहे ना. काय काय हे ते फायद्यासाठीचे. ऐका सगळं काही आटापिटा रात्रंदिवसाचा फायद्यासाठीचे. जगात फायद्याशिवाय कोणी काय करीत नाही. महाराज रखुमाईचा पती आम्ही जर चित्तामध्ये साठवला तर आम्हाला काय फायदा होईल? फायदा अभंगाच्या दुसरे
तुकोबरा म्हणतात ज्या कार्यासाठी आम्ही आलो ते कार्य झालं. कोणत्या कार्य घेऊन तुकोबरा अवताराला आले? आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी. कोणतं कार्य घेऊन आली? आई केरे जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राम मन माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची तेने झाले अवघे काम निवारीला भ्रम. जीवनातला भ्रम गेला माय बापा. परमार्थ पटलावरती चालत असताना माणसाच्या जीवनातला भ्रम गेला पाहिजे तर तो परमार्थात यशस्वी झाला. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक भ्रम आहे. काय भ्रम आहे? आपल्यावरती एखाद्या माणसानं कृपा केली, प्रेम करा, मला बाहेर काढतात आणि तुकोबरा एक दृष्टांत देतात. म्हणजे गावात एखादी म्हातारी मेली आणि म्हातारी मेल्याच्या नंतर म्हातारीची मुलगी मात्र शेजारच्या गावात असते. तिला बातमी कळाली की आई गेली. आई गेल्याबरोबर ती धाई मोकळून रडत येत असते. कारण का? एकदा का आपली आई गेली की आपल्याला माहेरचा उंबरा परखा झाला. आई गेल्याच्या नंतर जे मातृत्व असतं ते मात्र जातं. गेल्याच्या नंतर माहेर मात्र परख होऊन जातं. आपल्या भाऊजाईनं आपल्या आईसारखा किती आपल्याला जीव लावू द्या, पण आई जर घरात माहेरात गेल्याच्या नंतर नसल तर माऊले गोड लागतं का? नाही नाही. भले तुम्ही भाऊजाईनं दिलेली गोड भाकरी ती कडू असेल तरी गोड करून खाता, पण आई जर घरात नसेल तर मात्र ती भाकर सुद्धा घशाच्या खाली जात नाही. आई मग आई गेल्याचं तिला कळाल्यावर तिला दुःख झालं आणि धाय मोकळून रडायला लागली. रडत रडत आल्याबरोबर घरात असणारी म्हातारी मेली. त्या म्हातारीची सुनबाई होती. ती सुनबाई सुद्धा आपल्या नंदेला पाहिलं मोठ्या मोठ्यानं वर्णायला. आता ऐका, म्हातारी मेल्याच्या नंतर घरातली सुनाई रडते आणि शेजारच्या गावातली दिलेली मुलगी सुद्धा रडते. आता ऐका, रडण्याचा स्वर जरी दोघींचा सारखा असला तर आतला भाव कसा आहे? कसा आहे? असं नका करू. कसा आहे फक्त सांगा. मी नाही सांगत ना, तुम्ही म्हणसाल बाबा म्हणतच सांगतो का? काय नाही. सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. मुलगी रडते का? मायेचा सागर आटला. आई गेली, आई गेली, माया गेली म्हणून मुलगी रडते आणि सुनबाई रडते. बरी एकदाची कटकट गेली. सगळ्यात अशा नसतात बरं का, काही जणी चांगले असतात बिचाऱ्या. ऐका, पण एखादा अगदी असते बरं नाही रडावा तर शेजारची काय म्हण, कशी रडत, कसं तिच्या डोळ्यात पाणी. तिला वाटतच होती म्हातारी कवा नदीला जाती नाही. सासूचा हा जीवनातला भ्रम आहे. तुकोबरा म्हणतात जीवनातला भ्रम गेला निवारेला भव भ्रम. मग तुकोबरा म्हणतात आता खरा परमार्थ पटलावरती आलो. आणि आले त्यानंतर तुकोबरा म्हणतात परमार्थ पटलावरती चालत असताना जो खरा बदल या देहामध्ये व्हायला पाहिजे तो बदल झाला. तो बदल कोणता? तर आनंदाचं तिसरं चरण.
पण कीर्तन झाल्यावर सगळं जिरून जातं बरं. घरी गेल्या बायकोची टोपल्या ठेवलेल्या शेळ्या भाकरी आणि त्यात गडी पोटाची आग होती हो एवढ्या उंच वरडल्यावर. पण असं फार गोड. तुकोबरा म्हणतात परमार्थ पटलावरती चालत असताना जो योग्य बदल परमार्थिक माणसामध्ये व्हायला पाहिजे ना, फार महत्वाचा आहे. आता ऐका, तो बदल परमार्थिक माणसात झाला पाहिजे. परमार्थ करत असताना कोणी असो, जो परमार्थ पटलावरती चालला ना त्याच्यात हा बदल झाला पाहिजे. कोणता? परद्रव्य, परनारी आणि झाली विषयाची परी. ज्याच्या परमार्थ पटलावरती चालत असताना ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याचं असलेलं धन आणि दुसऱ्याची असलेली स्त्री म्हणजे परस्त्री जेव्हा विषया समान वाटते ना, तेव्हा समजून चालायचं आपला परमार्थ योग्य दिशेनं चाललाय. आणि आता ऐका, दुसऱ्याचं असलेलं धन जर आपल्याला लुबाडावंसं वाटलं ना, आता ऐका, दुसऱ्याची असणारी स्त्री जर तिच्याकडे पाहिली त्यानंतर आपल्या मनात जर काम निर्माण होत असेल ना, समजून जा आपला परमार्थ चुकीच्या दिशेनं. हे फार महत्वाचं आहे बरं का. तुकोबरा म्हणतात बदल झाला माझ्यात परमार्थ करत असताना. काय? परद्रव्य, परनारी झाली विषयाची परी. परद्रव्य, परनारी झाली विषयाची बरी. दुसऱ्याचं धन, आता आम्ही घेतो ना ते आमच्या कष्टाचं आहे बरं का, ते दुसऱ्याचं नाही. आता दुसऱ्याचं म्हणजे काय? लुबाडून घेतील ते धन. आता परद्रव्य असं असतं महाराज, ते फक्त 10 दिवस टिकतं, 11व्या दिवशी त्याचा नाश होतो. म्हणून ऐका, परद्रव्य तुकोबराला सुद्धा आवडलं नाही. तुकोबराला मुळात नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुकोबराच्या धनाच्या बाबतीत तुकोबरा म्हणतात ही संपत्तीच आम्हाला आवडत नाही. आम्हाला धन आवडतं पण आम्ही भुकेलेले आहोत. कोणत्या संपत्तीचे? संपदा संपत्तीचे भुकेले आहोत, पण संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. तुकोबऱ्या म्हणतात परद्रव्य आणि परनारी. तुकोबऱ्याची तर अशी असंख्य उदाहरण आहेत, पण ऐका मी एक उदाहरण देऊन जाईल. स्वामी विवेकानंदांचं शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये एक असणारी स्त्री, सौंदर्यवान स्त्री जेव्हा माझ्या स्वामी विवेकानंदाच्या सौंदर्याला पाहिल्याच्या नंतर बोलते, बोलल्याच्या नंतर ती जवळ येते, स्वामी विवेकानंदांचं दर्शन घेते आणि विवेकानंदांचं दर्शन घेतल्याच्या नंतर ती स्वामी विवेकानंदांना बोलते. काय बोलते? थोडक्यात वापर देते. काय देते? माझ्याबरोबर लग्न करायला. आता ते का तुम्ही होते का? आम्ही होते का? ते नाही. स्वामी विवेकानंद होते शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये. स्वामी विवेकानंद म्हणतात, आई साहेब माझ्या बरोबर लग्न करावं असं का वाटलं? ते म्हणजे तुमच्या सौंदर्याकडे पाहिल्याच्या नंतर.
माझ्या सौंदर्यात असं काय आहे की माझ्याच बरोबर का लग्न करावं असं वाटलं. म्हणजे तुम्ही एवढे तेजस्वी दिसताना जर आपण लग्न केलं तर आपल्या पोटी इतकाच तेजस्वी पोरगा जन्माला येईल आणि अशा तेजस्वी मुलाची आई म्हणून जगात मिरवण्यासाठी मला किती मोठा अभिमान, म्हणजे मला किती मान मिळाला. स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंदांना सांगितलं म्हणजे एक काम करा, पाया पडले सांगितलं एक काम करा, आजपासून तुम्ही परस्त्री नाहीत मग आणि मी परपुरुष नाही मग मी तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही माझी आई आहे. मी आज तुमचा मुलगा आहे, इतका तेजस्वी मुलगा आहे मी तुमचा आहे. हा जगामध्ये तुम्ही मान घेऊन मिळवत राहा. याला म्हणतात परद्रव्य परनारी झाली विषाची परी तेने झाले अवघे काम निवारेला भव ब्रह्म विठोबा रघुमार. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमच्या परमार्थ पटलावरती चालत असताना माझ्या जीवनामध्ये एक बदल झाला. परद्रव्य परनारी झाली विषयाची परी. आता झाला परमार्थ पटलावरती जगत असताना फार काही लागत नाही. एकाच देवाचं भजन करायचं. दुसरी गोष्ट जीवनातला भ्रम गेला आणि परमार्थ पटलावरती चालत असताना दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री आपल्याला विषयासमान वाटली ना, याच्यापेक्षा वेगळ्या जगण्यासाठी वेगळा काही फार मोठा व्यवहार लागत नाही. अभंगाचं शेवटचं चरण
म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम निवारी लाभ भ्रम शूटिंग वाल्यांना विनंती महाराजांची एवढी शेवटची चाल जरा सेपरेट करून युट्यूबला टाका आज महाराष्ट्रामध्ये गान कोकिळा म्हणून कैलास महाराज पवार प्रसिद्ध झाले पण आमचे बाजीराव महाराज सुद्धा सगळ्यांना आपल्याला आपली मंडळी समजत नाही तुम्हाला समजलं बरं का मी दुसऱ्यांचं सांगते तुम्ही दरवर्षी मी जेव्हापासून येतोय तेव्हापासून ही मंडळी तुम्ही मंडळी त्यांच्यावर विशेष प्रेम करतात जाऊ द्या एक 5-10 मिनिटाचा जास्तीचा उशीर झाला आणि जरी 5-10 मिनिटं जास्त नको 15 मिनिटाच्या पुढे कीर्तनकार जायला नको 5-10 मिनिटं एखाद्याने जास्त घेतले थोडीशी कळ काढत जा एकदा एक महाशिवरात्रीचा काला झाला की पुन्हा वर्षभर काही इथं कोणी बसायला येणार मग आपल्याला आपल्या घरातच गाडी गिऱ्या बसणे नाही का थोडासा 5-10 मिनिटाचा वेळ जास्तीचा झाला पण आपणा सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो भगवान परमात्म्याने आपणा सर्वांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य द्यावं एवढीच सद्भावना भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ ठेवतो सगळे एकदा उंच हात करा आणि मग सेवेला पूर्ण विराम देऊया तुकाराम 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 तुकाराम